आज माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा क्षण आहे की कराड बस स्थानकास महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 5 नवीन बसेस देण्यात आलेल्या आहेत। कराड बस स्थानक हे पश्चिम महाराष्ट्रामधलं अत्यंत वर्दळीचं असं असणारं बस स्थानक आहे। दिवसा साधारण 25 ते 30 हजार प्रवासी हे कराड बस स्थानकावर येतात। कराड तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं हा महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा तालुका आहे आणि त्यामुळं कराड तालुक्याला अत्यंत सुसज्ज असं बस स्थानक असावं आणि गाड्या पुरेशा असाव्या याच्यासाठी आमचा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे। कराड बस स्थानकाला 89 गाड्यांची नोंद आहे आणि अजून 20 गाड्या ह्या आम्ही राज्य सरकारकडे मागितल्या। आदरणीय मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक साहेबांना आम्ही तशी विनंती केली। मुख्यमंत्र्यांनी देखील तशा पद्धतीच्या सूचना त्यांना दिल्या आणि 5 गाड्या आम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये दिलेल्या आहेत। येणाऱ्या काही दिवसामध्ये आणखीन 5 गाड्या या कराड बस स्थानकाला मिळतील आणि राहिलेल्या 10 गाड्या देखील लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। पाठपुरावा त्याचा सातत्यानं चाललेला आहे। त्याचबरोबर ह्या 20 गाड्या मिळाल्यानंतर बसेसची संख्या 104 वर जाईल आणि 104 बसेस 109 वर जाईल संख्या आणि 109 बसेसमुळे जे विद्यार्थ्यांना बसेस काही कमी पडतात किंवा काही स्टॉप आपल्याला कमी करावे लागतात तो प्रश्न सुद्धा मार्गी लागेल, निकाली निघेल। एकेकाळी आमचे स्वर्गीय आजोबा यशवंतरावजी मोहिते साहेबांचं धोरण होतं की गाव तिथं एसटी आणि आज देखील मला आनंद होतोय की लोकप्रतिनिधी म्हणून मला त्यांच्या धोरणानुसार काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळं गाव तिथे एसटी तर आहेच पण जास्तीत जास्त लोकांचं कव्हरेज हे एसटीच्या माध्यमातून व्हावं याच्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे। आपण जर का बघितलं तर अत्यंत चांगल्या प्रकारच्या गाड्या, अत्यंत चांगल्या प्रकारची बसण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निश्चित केलेल्या सगळ्या एसट्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते। मी आदरणीय मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक साहेबांचं मतदारसंघाच्या वतीनं लक्ष आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या गाड्या देखील लवकरात लवकर मिळाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा करतो।